सारिनमार जय सेवालाल। आज आपण बघू शकता की सतीश भाऊ राठोड गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत, तरी आपले समाजाचे नेते किंवा प्रशासन किंवा सरकार लक्ष देत नाहीये। कारण की आता येणाऱ्या निवडणुका आहेत, आपल्या समाजाला फक्त खोटे आश्वासन या सरकारने दिलेले आहेत। माझं संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजाला एकच सांगणं आहे की प्रत्येक तांड्यामध्ये जो कोणी पुढारी, तो आमदार असो, मंत्री असो, खासदार असो किंवा कोणीही असो, जो आपले मत मागायला येईल त्यावरती दगड फेका, गाड्या फोडा, काही करा। कारण जर आता आपण गप्प बसलो तर आपल्या सतीश भाऊ सारखे अनेक समाज बांधव उपोषणाला जे बसलेले आहेत, ते आपले काही लोकांनी आपल्या आत्महत्या केल्या, त्यांना सुद्धा सरकार लक्ष देत नाहीये। का? आपला हक्क आपण मागतोय, आपण काय भीक मागतोय का? आपली जी हक्काची भाकरी आहे आपण ती मागतोय। जर आम्हाला आमच्या हक्काची भाकरी नाही दिली तर एकही आमदारला, खासदारला, मंत्र्याला, पुढाऱ्यांना आम्ही आमच्या तांड्यामध्ये येऊ देणार नाही। आम्ही आज संपूर्ण समाज इथे जाहीर करतो की प्रत्येक तांड्यामध्ये बॅनर लावा की कोणत्याही पुढाऱ्याला आमच्या गावामध्ये नो एंट्री। जर कोणीही आमच्या तांड्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या होणाऱ्या नुकसानास तो स्वतः जबाबदार राहील। आणि आमच्या सतीश भाऊंना जर काही झालं तर संपूर्ण सरकारला आम्ही घाम फोडल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र आम्ही बंद करून टाकू। आता जे जे होईल ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊ द्या, कारण आता आम्ही खूप शांत बसलो। तर माझी सर्वांना विनंती आहे की कोणीच या पुढाऱ्यांमागे विकू नये। हे फक्त आपला वापर करताय। सर्वांनी आपल्या पांढऱ्या झेंड्याखाली या, एकजुटीने, एक ताकदीने लढा द्या आणि प्रशासनाला दाखवून द्या की आम्ही आमचा हक्क मागतोय, आमची भीक नाही मागत आहे। सर्वांना माझा जय सेवालाल। सेवालाल महाराज की जय। सेवालाल महाराज की जय।